मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन केलं आणि त्यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर आता बंजारा समाजातून मागणी होती की आम्हाला हैदराबाद गॅजेट लागू करा। या मागणीसाठी संपूर्ण तांड्यातील बंजारा समाज एकवटला आहे। सध्या यवतमाळमध्ये सुद्धा या मागणी धरूनच जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे। माझ्यासोबत काही बंजारा समाजातील नागरिक आहे, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया। काय मागणी आहे तुमची? ज्या धर्तीवर आपण सकल मराठा समाजांना आपण हैदराबाद गॅजेटनुसार त्यांना आरक्षण देण्यात आलं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्याच धर्तीवर आमचा सुद्धा पुरावा आहे आणि त्याच धर्तीवर हैदराबाद गॅजेटनुसार आमच्या सकल बंजारा समाजाला व्हिजिएंटींना आम्हाला सुद्धा आरक्षण देण्यात यावं। कुणालाही धक्का न लावता आमचा स्पेशल आरक्षण असला पाहिजे आणि ते आरक्षण दिल्यानंतर जो आम्हाला क्रिमिनल आठ वगैरे लागलेला आहे ना, हे सुद्धा याच्यामधून आम्हाला मुक्ती मिळून जाईल आणि आमच्या समाजाला आणि आमच्या मुलाबाळांना सुद्धा याच्यामधून न्याय मिळेल। हेच शासनाला विनंती करतो की आज सकल बंजारा समाज एकमुठीने एकजुटीने आपण शासनाला कलेक्टर साहेबांमार्फत आपण शासनापर्यंत निवेदन देत आहोत की या निवेदनामधून आमच्या सकल बंजाराला एसटी मधून आरक्षण देण्यात यावे, ही आमची विनंती आहे। नक्कीच मराठ्यांच्या मागणीचा GR काढल्यानंतर आता बंजारा समाजातून एकमुखी मागणी होते। नेमकं तुम्हाला आजच का असं वाटते की आम्हाला ST मधून आरक्षण मिळावं? हा आम्हाला आज नाही वाटत आहे। आम्ही जवळपास मागील 3 ते 4 दशकातून ह्याच गोष्टीसाठी भांडत आहोत आणि आम्हाला 2 ते 3 स्टेटमध्ये वेगवेगळ्या आम्हाला बेनिफिट्स आहे। आमच्यासोबत आमचे नातेवाईकसुद्धा तिकडे SC आणि ST मध्ये आम्ही कर्नाटका असेल, आंध्र प्रदेश असेल, इथं आम्हाला बेनिफिट्स भेटत आहे आणि आम्ही तीच आमची बोलीभाषा तीच आहे, आमची पूर्ण आमचं वागणूक तसं आहे। आम्ही फायनान्शियली सुद्धा आमचं पूर्ण समाज इथं तेवढाच मागासलेला असून सुद्धा आम्हाला इथे OBC मध्ये बसवल्या गेला आहे। म्हणून आमची एक मागणी ही रास्त आहे। आम्हाला ST मधूनच आम्हाला जेव्हा हैदराबाद गॅजेटेअर्समधून एक मराठा समाजाला त्यांना OBC मध्ये बसवतात, तर आम्ही मागच्या 4 दशकापासून जेव्हा आम्ही मागणी करत आहोत, तर आमची ही मागणी रास्त आहे आणि आम्हाला ST मधून हे भेटायलाच पाहिजे अशी आमची इथे मागणी राहणार आहे। नक्कीच आम्हाला ST मधून आरक्षण देण्यात यावं। तुम्हाला असं वाटते की निवेदन आणि मोर्चे काढून ST समाजातून तुम्हाला आरक्षण मिळेल? नाही, मिळणारच, कारण की आमची हक्काची मागणी आहे। याच्यामध्ये आता ज्या शासनाने हैदराबाद गॅजेट आता त्यांनी आणलं, पण हैदराबाद गॅजेटनुसार जर आम्ही बघितलं तर त्या तेलंगणामध्ये, आंध्रामध्ये आमचे बंजारा आपण ST मध्येच आहोत। आमची मागणी काही चुकीची नाही। आम्ही महाराष्ट्रामध्ये काही टक्के लोकांनी ST मध्ये आहे, पुरावे आमच्याकडे। त्याच्यामुळं आम्हाला सरकारने देण्यामध्ये काही नाराजी नाही आणि आम्हाला कोणाचं हिसकून घ्यायचं बी नाही। आमची रास्त मागणी आहे आणि 1.25 कोटी बंजारा समाज हा महाराष्ट्रामध्ये राहतो आणि या बंजारा समाजाची मागणी आहे। नक्कीच आपण बघतोय की मराठा समाजाचे जे मनोज जरांगे आहे, आंदोलन करते, यांनी राजकीय व्यासपीठ न धरता ते स्वतःहून समोर येऊन आंदोलन केलं आणि त्याला खऱ्या अर्थानं लोकचळवळ उभी झाली आंदोलनाची आणि त्यातून आज सरकारनं GR काढला। तसं बंजारा समाजामध्ये असं होत दिसते का तुम्हाला? आज आम्ही जे इथे बंजारा बांधव यवतमाळ जिल्ह्यातील एकत्र झालो आहे, असेच निवेदन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कलेक्टर महोदयांतर्फे सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना देण्यात आलेलं आहे आणि आजसुद्धा आम्ही या निवेदनानुसार आमची मागणी हीच आहे की महाराष्ट्रातील जो बंजारा तत्सम जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट केलेल्या सेंट्रल प्रोव्हिन्स अँड बेरार, नागपूर, मध्य प्रदेशच्या शिफारसी समवेत नक्कीच आपण बघतोय की महाराष्ट्रासह संपूर्ण देशात बंजारा समाज जो आहे डंगर दोऱ्या आणि गावगाड्यात तांड्यात राहणारा समाज, हा समाज अत्यंत गरीब आणि विशेष म्हणजे या समाजामध्ये शैक्षणिक क्रांती न झाल्यामुळे हा समाज संघटित नाही। या समाजातला अन्य भागामध्ये तेलंगणा असेल, आंध्र असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, यांना कुठे ST तर कुठे SC या प्रवर्गातून त्यांना आरक्षण दिलं गेलेलं आहे। त्यामुळे तिथल्या बंजारा समाजाचा विकास झाला खरा, मात्र महाराष्ट्र असेल किंवा लगतचं मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, इथल्या बंजारा बांधवांना आरक्षण नसल्यामुळे इथला समाज जो आहे तो आजही असुशिक्षित आहे, आजही तांड्यात आहे। त्यामुळे या समाजाला ST समाजातून आरक्षण देऊन यांचं शैक्षणिक जो आहे पुनर्वसन करावं अशी मागणी बंजारा समाजातून होते। संजय राठोड, साम TV न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।